आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्षाचा एल्गार ज्या भूमीतून सातत्याने जिवंत राहतोय अशी भूमी भाग्यनगर। शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत शक्तीपीठ विरोधातलं आंदोलन थांबणार नाही अशा पद्धतीचा विश्वास ज्या भूमीने व्यक्त केला असं भाग्यनगर। या भूमीतून खऱ्या अर्थाने शेतकरी एकजुटीचा महाराष्ट्राला संदेश दिला। दिनांक 7 रोजी आझाद मैदानावरती या मंत्र्यांच्या झोपा जात नाहीत, त्यांना शेतकऱ्यांची आठवण होत नाही। शक्तीपीठ रद्द करण्याबाबत सोयीनं सवडीनं आणि आवडीनं हे आमदार बोलतायत, ते आम्हाला चालणार नाही म्हणून गेले 1 महिना गांधीगिरी मार्गाने जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन आता मुंबईकडे धडकतंय। मुंबईकर आमचीच आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या भाज्या मुंबईत जातात म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जगता, एक वेळची तुमची 2 वेळची भूक भागते म्हणून त्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नका, भूमिहीन करायला त्यांना भाग पाडू नका। शक्तीपीठ महामार्ग अख्ख्या महाराष्ट्रातील 30% जमीन खऱ्या अर्थानं जुलमी नांगर त्यावरती चालवला जातोय आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नरड्याचा घोट घेतला जातोय। म्हणून आम्ही 7 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आझाद मैदानावरती लाक्षणिक उपोषण करतोय। त्यासाठी या भाग्यनगर एका गावातून सुमारे 100 पेक्षा जास्त शेतकरी ट्रॅव्हल्स करून 2 ते 3 ट्रॅव्हल्स या ठिकाणी आता नियोजित झालेले आहेत। त्या ट्रॅव्हल्स दिनांक 6 रोजी सोमवारी सायंकाळी मुंबईच्या मार्गेने रवाना होतील। नेवरी, खाली कुंडल, कुंभारगाव अशा परिसरातले अनेक शेतकरी यामध्ये जाणार आहेत। परंतु आज भाग्यनगर मधला मेसेज येतोय, या गावामधून 100 पेक्षा जास्त शेतकरी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या आमदारांना प्रश्न विचारणार आहेत आणि जे आमदार आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना आम्ही त्या ठिकाणी गुलाबाचं फुल देऊन गांधीगिरी करणार आहे। तुम्हाला लाजा वाटून दे, आम्ही आता फुल देतोय पण वेळ प्रसंगी हातामध्ये काठी सुद्धा घेणार आहे। गांधीगिरी करून फुल हातात देणार आहे आणि खरं तर त्यांचे चरण आम्ही स्पर्श करून शक्तीपीठ रद्द करावा अशी भूमिका घेणार आहे। आज भाग्यनगर मध्ये सुमारे 2 तास झालं बैठक चालू आहे की ही नियोजनाची बैठक चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या कशा स्टेप घ्यायच्या आहेत त्या सुद्धा ह्या बैठकीमध्ये ठरल्या आणि इथला शेतकरी आक्रमक आहे। प्रशासनाने विनंती आहे की लक्षात घ्यावं इथल्या शेतकऱ्यांचा रोष आणि तात्काळ शक्तीपीठ रद्द करावा एवढी भूमिका व्यक्त करतो। आणि 7 तारखेला आपल्याला मुंबईमध्ये शेतकऱ्यांची एकजूट दाखवायची आहे। मुंबईमधले जे काय आमचे बांधव असतील, सांगली जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले, त्या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या ताकदीसाठी आझाद मैदानावरती दिनांक 7 रोजी उपस्थित राहावं अशी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती पलूस, कडेगाव, खानापूर तालुका निमंत्रक या नात्याने विनंती करतो। धन्यवाद। एक चित्त, एक चित्त, रद्द करा, रद्द करा। शेतकरी एक जुटीचा, शेतकरी एक जुटीचा बोला भारत माता की जय, वंदे मातरम। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।